तलावात किंवा नदीमध्ये टाकलेले सिक्के कोणी काढत असेल तर त्याच्यावर आपण पोलीस केस करू शकत नाही आणि त्याला जेलमध्येही टाकू शकत नाही. असाच कारनामा केला होता इटलीमधील रॉबर्टो सेरसिलेट्टा यांनी. इटलीच्या रोममध्ये त्रेवी तलाव आहे जिथे 3 नाणी फेकण्याची प्रथा आहे. तेथील पूर्वजांच्या मते जर 1 नाणं फेकलं तर तुम्ही पुन्हा रोमला याल, 2 नाणी फेकली तर तुम्ही सुंदर इटालियनच्या प्रेमात पडाल आणि जर 3 नाणी फेकली तर तुमचं त्या इटालियनशी लग्न होणार. याच विष मागण्यासाठी बरेच लोक दरवर्षी एकूण 1.4 ते 1.5 मिलियन डॉलर या तलावात फेकतात. हेच बघून रॉबर्टो यांनी त्यांचा धंदा सुरू केला. रोज सकाळी उठून या तलावातून ते पैसे काढायचे. रोज हजारो डॉलरचे कॉईन काढून ते खूप श्रीमंत झाले. बऱ्याच वेळा पोलिसांनी त्यांना पकडलं देखील, पण प्रत्येक वेळी कोर्टला त्यांना निर्दोष सोडावं लागलं, कारण नदी आणि तलावातून पैसे काढणे हा कोणताही गुन्हा नाही. पण त्यांची खास गोष्ट म्हणजे तलावातून काढलेले पैसे ते गरिबांमध्ये वाटून टाकायचे. यामुळेच इटलीमध्ये ते एवढे प्रसिद्ध झाले की 2013 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यावर द न्यूयॉर्क टाइम्सला त्यांच्यासाठी आर्टिकल देखील प्रिंट करावं लागलं होतं.